तमाम मतदार बांधवांचे, भगिनींचे, तरुण मित्रांचे, शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो। त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या मतदारसंघाचा एक इतिहास बदलला, हॅट्रिक केली आणि त्या हॅट्रिकच्या म्हणजे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आज माझा तमाम मतदार बांधव झाला। त्याबद्दल मी पहिल्यांदा तमाम पाचोरा आणि भडगाव वासियांचे, मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। दुसरं एक रेकॉर्ड त्यांनी असं ब्रेक केलं की मी 2014 मध्ये मला 28,200 मतांचं मताधिक्य होतं, ते माझंच रेकॉर्ड मोडीत काढत मला जवळपास 40,000 मतांचं मताधिक्य देऊन विरोधकांना इतका मोठा धक्का दिला की ते कधीही विसरू शकणार नाही। एवढा मोठा धक्का माझ्या तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी दिला। त्याच्यामुळे निश्चितपणे या विरोधकांनी केलेल्या टीका या सगळ्या धुळीस मिळाल्या। ते सूर्यावर थुंकण्यासारख्या टीका करत होते की यांची दादागिरी चालली आहे, यांचे अवैध व्यवसाय चाललेले आहे। म्हणजे हे खरं म्हणजे हास्यास्पद होतं, हे सूर्यावर थुंकण्यासारखं होतं आणि ते थूक त्यांच्या तोंडावरच आलं। ज्या जनतेला माझा विकास दिसला तो 100% विकास त्यांनी मतदान रूपी मतपेटीमधून दाखवून दिलेला आहे। त्याच्यामुळे मी तमाम मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। काही 2 घंटेच्या कालावधीमध्ये काहीतरी किरकोळ वाद झाले, त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन आणि शासनाला काय सुचना? नाही, मला असं वाटतं की किरकोळ वाद झालेला नाही। शेवटी जे आरोप करत होते ते आरोप आम्हीच करतो हे सिद्ध करून देण्याचं काम अमोल शिंदे आणि त्याच्या 3-5 कार्यकर्त्यांनी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांची अवकात दाखवून देण्याचं काम या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये दाखवून दिलेलं आहे। हा पाचोरा आणि भडगाव तालुका हा शांतता प्रिय असलेला तालुका आहे। इथे कुठेही यांनी जर का गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, अनेक ठिकाणी त्यांनी तिकडे दलित बांधवांच्या अंगावर नीळ दिसली, त्यांच्यावर दगडफेक केली। आपल्या शिवसैनिकांच्या अंगावर गुलाल दिसला, 2 पोरांना पकडलं, त्यांना मारहाण केली। आता मला आंबेवडगावहून फोन होता, तिथे एकटा कार्यकर्ता पकडला, त्याला मारहाण केली। यांच्या बापांमध्ये जर का हिम्मत असेल ना तर एकेकाने यावं। असा एक आमचा गोरगरीब कार्यकर्ता पकडून जर का मारायची आणि कायदा हातात घेण्याची जर का तुम्ही हिम्मत दाखवत असाल ना तर इथं कायद्याचं राज्य आहे, इथं पोलीस प्रशासन सज्ज आहे। यांच्यावर कायदेशीर कारवाई करून येणाऱ्या काळात अशी कधीच चूक करणार नाही अशा पद्धतीची दखल यांच्याबद्दल घेतली जाईल, अशा पद्धतीच्या सूचना मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। आजचा दिवस त्यांचा आहे पण 5 वर्ष या शिवसैनिकांचे आहेत हे त्यांनी विसरू नये। त्याच्यामुळे निश्चितपणे मी अजूनही त्यांना, मग ते विरोधक जरी असतील, मी अशा भाषा आजपर्यंत वापरलेल्या नाहीत। पण जर का गोरगरिबांच्या एकेका मुलाला पकडून तुमच्या असे लांडग्यांसारखे, कोल्यांसारखे आमच्या वाघांवर जर का हल्ला करत असाल ना तर या सगळ्या लांडग्या आणि कोल्यांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। पण मी अजूनही माझ्या कार्यकर्त्यांना हेच सांगितलंय की आपण शांतता पाळायची आहे। आपलं शहर, आपला मतदारसंघ हा शांतता प्रिय आहे, कुठेही गालबोट लागणार नाही। माझ्यासह आपले नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे कोणीही वाकडं बोट करून सांगणार नाही, आमची मान खाली घालण्याची वेळ येणार नाही, याची काळजी माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून